स्क्रीन दिसते का रे? येस मॅम दिसते. ओके बघा, काल आपण ओझोन लेअर डिप्लेक्शन हा पॉइंट बघितलेला. देन आपण न्यूक्लिअर ऍक्सिडेंट हा नेक्स्ट पॉइंट आहे. आता न्यूक्लिअर ऍक्सिडेंट मीन्स नेमकं काय असतं, तर याच्यामध्ये जे अणुऊर्जा असते म्हणजे अणुऊर्जाचे केंद्र असतात त्याच्यामध्ये ऍक्सिडेंट होतं म्हणजे काय, त्याच्यामध्ये स्फोट होणं किंवा अशा सिंपल गोष्टी घडत असतात. म्हणजे न्यूक्लिअर ऍक्सिडेंट म्हणजे काय, जे अग्नी किंवा आपल्याला जे अग्नी प्रोव्हाइड करतात किंवा वीज असेल अशा गोष्टी आपल्याला प्रोव्हाइड केल्या जातात. तर त्या प्लांट मध्ये काय होतं, तर स्फोट वगैरे येतात किंवा होतात. काही सम ऑपरेटरच्या जे ऑपरेट करत असतात किंवा ते तिथे जे लोक वर्क करत असतात त्यांच्या थोड्याफार मिस्टेक किंवा काही झालं तर त्याच्यातून काय होतं, तर न्यूक्लिअर ऍक्सिडेंट होऊ शकतो. त्याचं आपल्याला बघायचं आहे की एक्झॅक्ट काय कारण असू शकतं किंवा न्यूक्लिअर ऍक्सिडेंट म्हणजे नेमकं काय आहे. when safety measures and principles are ignored by nuclear plant operator, a nuclear accident can occur with serious consequence for the environment अँड ह्युमन हेल्थ. आता एक काय आहे की असे न्यूक्लिअरचे जे प्लांट वगैरे आहेत, अणु ऊर्जा केंद्र जे आहेत त्याच्या थ्रू जे ऑपरेटर असतात किंवा ते जे डेव्हलप करणारे असतात किंवा त्या ज्या पर्टिक्युलर कारखाने वगैरे असतील किंवा ते केंद्र जे आहेत तिथे वर्कर जे असतात त्यांच्या थ्रू अशा गोष्टी होऊ शकतात की म्हणजे न्यूक्लिअर ऍक्सिडेंट वगैरे होऊ शकतात, म्हणजे स्फोट वगैरे घडून येऊ शकतात. थोडी मिस्टेक झाली तर त्याच्यामध्ये अशा गोष्टी होतात. आता त्याचा डायरेक्टली इफेक्ट कुठे होतोय किंवा न्यूक्लिअर ऍक्सिडेंटचा इफेक्ट कुठे होतोय, तर ह्युमन हेल्थ वरती होतोय आणि पर्यावरणावरती होतोय. नाव एफर्ट फॉर मेड टू प्रिव्हेंट द रेडिएशन ड्युरिंग ऍक्सिडेंट. तर वेगवेगळे एफर्ट्स असतात रेडिएशन ड्युरिंग ऍक्सिडेंट म्हणजे असे जे अणुऊर्जा केंद्र आहेत त्याच्यामधले. आता जसं तुम्हाला रेडिएशन म्हणजे काय, तर प्रकाशा थ्रू किंवा त्या ज्या स्फोटा थ्रू जे रेडिएशन बाहेर पडतात तर त्याचा इफेक्ट काय होतो किंवा ते काय म्हणजे त्याच्या मागचं कारण काय असू शकतं किंवा त्याचा इफेक्ट कसा होतोय. तर त्याचा इफेक्ट तुम्हाला सांगितलं की एन्व्हायरमेंट आणि ह्युमन हेल्थ ह्या दोन गोष्टीवरती इफेक्ट होतो. आणि ते जे रॅडिएशन आहेत किंवा ते जे स्फोटक बाहेर पडते आहेत तर त्याच्यामधून अजून काय होऊ शकतं, तर आग लागू शकते कुठे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे हे इफेक्ट पर्यावरणावरती होतात. देन बघा, एनर्जी रिलीज ड्युरिंग अ न्यूक्लिअर रिॲक्शन इज कॉल्ड न्यूक्लिअर एनर्जी. जी एनर्जी म्हणजे त्याच्यातून जी स्फोटक बाहेर पडत असतात त्याला काय बोललं जातं, न्यूक्लिअर एनर्जी. ओके. देन बघा, न्यूक्लिअर फ्युजन्स आर यूज टू प्रिपेअर न्यूक्लिअर एनर्जी. आता न्यूक्लिअर फ्युजन्स म्हणजे काय आहे, तर जे अणुकेंद्र आहेत तर असे जवळजवळ त्याचे विभाग केलेले जातात. तर ते एक काय करतं किंवा त्याचा कसा यूज होतोय, तर ते प्रिपेअर कशामध्ये होतंय, तर न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे असे अणुकेंद्राचे जे विभाजन किंवा विभाग होतात तर त्याचं यूज कुठं होतंय, तर न्यूक्लिअर एनर्जी किंवा त्यालाच न्यूक्लिअर एनर्जी असं म्हटलं जातं. ड्युरिंग न्यूक्लिअर ऍक्सिडेंट लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी अँड रेडिओ प्रोडक्ट आर रिलीज्ड इनटू द ऍटमॉस्फिअर. आता याच्यामध्ये दिलंय की ऍटमॉस्फिअर मध्ये जे काही ते स्फोट झाल्यानंतर त्याच्यामधून निघणारे वायू असतील किंवा समथिंग रॅडिएशन असतील तर त्याच्या थ्रू काय होतंय, जे काही आपलं एन्व्हायरमेंट आहे किंवा ऍटमॉस्फिअर आहे त्याच्यामध्ये बदल घडतायत किंवा त्याला खूप मोठा परिणाम भोगायला लागतो. म्हणजे पर्यावरणामध्ये तर असे काही स्फोटक मिक्स झाले किंवा त्याचा धूर वगैरे ऍड झाला, गॅसेस वेगवेगळे इन्क्लूड झाले तर काय होतं, आपलं पर्यावरण दूषित होते. म्हणजे हा पण एक मोठा इश्यू आहे. हा काही नेहमी घडणारा नाही, बट कधीतरी ह्या गोष्टी होऊ शकतात. पण हा पण एक मोर इफेक्टिव्ह इश्यूज आहे फॉर दी पर्यावरण.
देन बघा सिन्स म्हणजे हे न्यूक्लिअर ऍक्सिडेंट मी असंच टाकलेलं आहे की तुम्हाला चुकून विचारलं न्यूक्लिअर ऍक्सिडेंट कधी झाला किंवा त्याची डेट विचारली किंवा कुठे झालेला किंवा असं काही आलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये असं विचारू शकतात की न्यूक्लिअर ऍक्सिडेंट 2011 मध्ये कोणत्या ठिकाणी झाला किंवा जपानच्या कोणत्या ठिकाणी तो ऍक्सिडेंट घडून आलेला. तर अशा वेगवेगळ्या कंट्रीज थ्रू इथे मी एक्झाम्पल टाकलेले आहेत. फक्त तुम्हाला माहित असावं, चुकून विचारलं गेलं तर माहित असावं ह्याच्यासाठी मी हे इन्क्लूड केलेलं आहे. ओके, नाहीतर आपल्याला फक्त वरच्या 2-3 लाईन असल्या तरी हा पॉइंट कव्हर होत होता. लेट्स स्टार्ट. जे काही आपल्या कंट्रीज मध्ये असे न्यूक्लिअर ऍक्सिडेंट घडून आलेले आहेत त्याचं इयर आणि ते कुठे घडलेले आहेत ते मी लिस्ट डाऊन केलेलं आहे. तुम्हाला जर राईट करून घ्यायचं असेल नोटबुक मध्ये तर तुम्ही घेऊ शकता बिकॉज हे इम्पॉर्टंट आहे, ह्याच्या रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतात. फर्स्ट काय आहे, फुकुशिमा कुठं आहे ते जपानमध्ये 2011 मार्च मध्ये झालेला आहे न्यूक्लिअर ऍक्सिडेंट. देन बघा काशी वजाकी जपानमध्ये झालाय जुलैमध्ये 2007 ला. ओके, देन मिहामा जपानमध्ये झालाय ऑगस्ट 2004 मध्ये. देन बालेसिया फ्रान्समध्ये डिसेंबर 1999 मध्ये. टोकिमुरा जपान म्हणजे जास्त करून बघा जपान, फ्रान्स आणि युक्रेन, आइसलँड, USR किंवा UK ह्या ठिकाणी हे ऍक्सिडेंट घडून आलेले आहेत. तर 1 बाय 1 तुम्ही लिहून घ्या. 10 ऍक्सिडेंट आहेत, चुकून विचारले तर आपल्याला हे माहित असावं त्याच्यासाठी इथे मी टाकलेले आहेत, ऍड केलेले आहेत. आवाज येतोय का माझा? हो येतोय. हा ठीक आहे, लिहून घ्या 5 मिनिटामध्ये. नेक्स्ट वन काय आहे, टोकिमुरा जपानमध्ये सप्टेंबर 1999 मध्ये झालाय. टोकिमुरा जपान पुन्हा मार्च 1997 मध्ये सेम ठिकाणी झालाय. चेरोबाईल युक्रियन, काय काय कसले नाव आहेत बघा, एप्रिल मध्ये झालाय 1986 मध्ये. 3 मिल आइसलँड USA मार्च 1979. द उरलास USSR ऑक्टोबर 1958 मध्ये झालाय. वाईन स्केल UK मध्ये ऑक्टोबर 1957 मध्ये. असे सम इथे टाकलेले आहेत. 97 पासून इथे ऍड केलेले आहेत. चुकून आपल्याला काय विचारले तर माहित असावं कोणत्या कंट्रीज मध्ये किंवा त्याची डेट दिली असेल आणि त्या कोणत्या कंट्रीमध्ये न्यूक्लिअर ऍक्सिडेंट झालाय तर आपल्याला तिथं लिहिता यावं ह्याच्यासाठी इथे मी मेन्शन केलेलं आहे. इज इट ओव्हर? झालं का सगळ्यांचं? नो मॅम. करा पटपट राईट. मुलांनो, गेल्या वेळेस मी जशा नोटबुक चेक केल्या होत्या त्या तशा आता पण करणार आहे. मी कधी पण करू शकते बिकॉज मला माहिती आहे आता चॅप्टर कम्प्लीट होत आलाय. आपलं फक्त हार्डली 2 पॉइंट्स राहिलेले आहेत. तुम्ही काय काय केलंय काय काय नाहीये मी का लिहून घ्यायला सांगते किंवा का तुम्हाला लेक्चर मध्ये सांगत आहे हे घ्या, हे करा, हे राईट करून घ्या सिम्पल लँग्वेज मध्ये वगैरे असं का सांगत आहे, कारण हे इम्पॉर्टंट आहे. 1-2दा हाताखालून गेलं तर ते लक्षात राहते तुमच्या. ओके ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट. अरे काय ह्याला होतंय?
आता इम्पॅक्ट बघा कोणते कोणते होत आहेत. इम्पॅक्ट ऑफ न्यूक्लिअर ऍक्सिडेंट, डेव्हलप कॅन्सर, डेथ पण होऊ शकते. रेडिएशन इफेक्ट DNA सेल वरती पण इफेक्ट होऊ शकतो. देन रिसिडल रेडिओ ऍक्टिव्हिटी इन एन्व्हायरमेंट पोल्युशन मीन्स हाय फेवर, इन्फेक्शन, ब्लिडिंग एक्सेट्रा. म्हणजे जे काही इम्पॅक्ट होत आहेत न्यूक्लिअर ऍक्सिडेंटचे. आता बेसिकली हे जे अणु ऊर्जा केंद्र याच्यामध्ये जे वर्कर आहेत त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. कधी होऊ शकतात ते तिथं वर्क करत असतात आणि तिथून जर समजा एखादं काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर त्याच्यामुळे त्यांना हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. किंवा हे जे स्फोट होत असतात तर ते आजूबाजूच्या ज्या परिसरामध्ये हे पसरलं गेलं तरी पण लोकांना हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. ओके, नेक्स्ट पॉइंट बघा. हाय फेवर किंवा इन्फेक्शन, ब्लिडिंग ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे ताप येऊ शकतो, कुठले इन्फेक्शन होऊ शकतं किंवा ब्लिडिंग समथिंग म्हणजे होऊ शकतं अशा गोष्टीमध्ये. किंवा स्किन डिसीज होऊ शकतात. डिस्टर्ब इक्वेटी लाईफ, म्हणजे जे आपलं जसं लाईफ पुढे चालू असतं तर त्याच्यामध्ये काही वेगवेगळे परिणाम दिसू शकतात. म्हणजे आपल्याला कुठे मधीच ताप येणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या हेल्थ रिलेटेड इश्यूज तिथे येऊ शकतात. देन बघा लॉंग टर्म इफेक्ट ऑन एन्व्हायरमेंट वरती खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात इफेक्ट होतात. किंवा ते असे इफेक्ट होतात की ते लवकर भरून निघत नाहीयेत किंवा ते एन्व्हायरमेंट कव्हर करण्यासाठी त्याला खूप वेळ लागत असतो. देन एक्सपोज टू लो डोस ऑफ रेडिएशनचा लो डोस कितीपर्यंत असू शकतो? 100 to 250 रेडिएशन. पीपल सफर फ्रॉम फॅटिंग, ओमिटिंग अँड लॉस ऑफ फिअर. आता हे काय दिलंय बघा की 100 ते 250 रेडिएशन पर्यंतचा जो डोस आहे किंवा तो जो म्हणजे रेडिएशन त्या स्फोटकामधून बाहेर म्हणजे काय म्हणतात ते स्फोट लागल्यानंतर किंवा झाल्यानंतर त्याच्यातून जे रेडिएशन बाहेर पडतात तर 100 ते 250 पर्यंत जर त्याची रेंज असेल तर लोकांना काय सफर करायला लागतंय किंवा त्याला कशातून म्हणजे जायला लागत आहे किंवा काय डिसीज होऊ शकतात किंवा हेल्थ इश्यूज कोणते होऊ शकतात. सिम्पली फ्रॉम फॅटिंग, वॉमिटिंग अँड लॉस ऑफ फिअर. म्हणजे थकवा येऊ शकतो किंवा उलटीसारखा प्रकार होऊ शकतो किंवा आपले हेअर पण लॉस होऊ शकतात. म्हणजे त्या वर्करला हे प्रॉब्लेम येऊ शकतात. जर रेडिएशन हाय असेल 400 ते 500 पर्यंत तर बोन मॉरो किंवा ब्लड सेल्स, नॅचरल रेसिडन्स, फेल ऑफ ब्लड क्लॉट. आता ह्याच्यामध्ये सगळ्या ब्लडच्या रिलेटेड जे इश्यूज आहेत ते क्रिएट होऊ शकतात. अशा प्रकारचं जर रेडिएशन असेल तर 400 ते 500 ह्या दरम्यान. देन बघा व्हेरी हाय डोस ऑफ रेडिएशन 10,000 रेडिएशन पर्यंत असेल तर काय होतं तिथे स्किल ऑर्गॅनिझम बाय डॅमेजिंग द टिश्यूज ऑफ हार्ट अँड ब्रेन. आता इथे काय होतं जे ऑर्गॅनिझम्स आहेत म्हणजे जे सजीव आहेत किंवा जे आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल दिलं की तिथले वर्कर आहेत जर एवढं रेडिएशन ते हाय असेल तर तिथे ते स्किल पण होऊ शकतात किंवा त्याचं हार्टला किंवा ब्रेनला प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा ते डॅमेजेस होऊ शकतात. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे इम्पॅक्ट हा होतो आपल्या निसर्गावरती आणि हेल्थ वरती. अशा टाइप मध्ये इम्पॅक्ट होत असतात. आता ह्याच्यात मेन 2 गोष्टी आहेत दिलेल्या की पहिलं एन्व्हायरमेंट आणि देन आपलं काय आहे एन्व्हायरमेंटच्या नंतर एक हेल्थ प्रॉब्लेम किंवा हेल्थ इश्यूज येऊ शकतात. हे 2 महत्वाचे आहेत आणि त्याच्याच रिलेटेड हे बाकीचे इश्यूज इथे दिलेले आहेत किंवा काय काही इम्पॅक्ट होत आहेत पर्यावरणावरती किंवा हेल्थ वरती किंवा असे कोणते डिसीज क्रिएट होत आहेत त्या गोष्टीमुळे हे इथे इन्क्लूड केलेलं आहे. ओके, देन बघा हे पण मी सिंपल टाकलेलं आहे की तुम्हाला चुकून विचारलं की कोणत्या टाईपचे न्यूक्लिअर ऍक्सिडेंट असतात तर न्यूक्लिअर टेस्ट असेल, न्यूक्लिअर एक्सप्लोजन, रिलीज रेडिएक्टिव्हिटी, पर्टिक्युलर अँड रेडिएक्टिव्ह
रेज इंटू द ऍटमॉस्फिअर. आता हे काय जे स्फोटक असतील किंवा किरणे असतील ते खूप हाय लेवलचे असतात आणि ते आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये किंवा ते येऊ शकतात. त्याच्यातून अजून आपल्या पर्यावरणाला खूप म्हणजे काय होतं ह्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे पर्टिक्युलर ठिकाणी ज्या ठिकाणी अणुकेंद्र आहेत त्याच ठिकाणी जर ते स्फोट झाला तर काय होतं, झाडे जळू शकतात किंवा अजून जे आजूबाजूचं आपलं पर्यावरण आहे त्याच्यामध्ये खूप मोठे प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणजे मेनली झाडं जळाले किंवा आजूबाजूचा परिसर जर आगीने हे झाला तर काय होतं, त्याच्यामधून जे धूर बाहेर पडणारा आहे किंवा अजून काही गोष्टी असतात तर त्याच्यामुळे काय होतंय, तर आपल्या पर्यावरणाला त्याचा इफेक्ट होतोय किंवा ती जी झालेले नुकसान आहे ते भरून काढण्यासाठी पर्यावरणाला त्याचा खूप काळ द्यायला लागतो किंवा घालवायला लागतो आणि त्याच्यानंतर कुठेतरी त्या पर्टिक्युलर जागेवरती कधीतरी म्हणजे 10 वर्षांनी, 15 वर्षांनी किंवा 20 वर्षांनी कुठेतरी ते व्यवस्थित झाडे वगैरे आलेले दिसतात. पण ते इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणात असतात. कारण त्याच्यात फक्त स्फोटक म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे वायूज पण क्रिएट होणार. देन त्याच्यामधले वेगवेगळे प्रोडक्ट असतात. म्हणजे विषाणू वायू असतील किंवा असे प्रोडक्ट असतात. तर त्या प्रोडक्टचा पण इफेक्ट त्या पर्टिक्युलर एरियावरती किंवा त्या निसर्गावरती होत असतो. देन बघा न्यूक्लिअर पॉवर प्लांट ऍक्सिडेंट. आता सेम थिंग दिले की न्यूक्लिअर पॉवर प्लांट ऍक्सिडेंट म्हणजे जे काही केंद्रक आहे त्याच्यामध्ये हे ऍक्सिडेंट होऊ शकतात. तर ह्याच्याने काय होतंय की एक प्लांट जे आहेत ते जळाले जातात किंवा सिझमिक व्हॅल्युएबल एरिया म्हणजे जो पर्टिक्युलर एरिया आहे त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा ते एरियाचं पूर्ण नुकसान होऊ शकतं. देन इम्प्रॉपर डिस्पोजल ऑफ रेडिएक्टिव्हिटी वेस्ट. आता जे काही त्या ह्याच्यामध्ये स्फोटक मध्ये जर जळाला असेल किंवा त्या स्फोटमध्ये काही नुकसान झालेलं असेल तर ते प्रोडक्ट असतील किंवा अजून काही वस्तू असतील तर त्याचं काय केलं पाहिजे, व्यवस्थित डिस्पोजल केलं पाहिजे किंवा त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली पाहिजे. तर ती लावत असताना पण ते काय केलं पाहिजे, एकतर ते अंडर म्हणजे ग्राउंडच्या खाली ते व्यवस्थित त्याची म्हणजे खड्डा वगैरे खोदून त्याच्यामध्ये ते टाकून व्यवस्थित ते कव्हर केलं पाहिजे. तर असं आपण करू शकतो. जर काही वेळेस असं होतं की ते जे डिस्पोजल प्रोडक्ट आहेत ते काय करतात, तर असेच कुठेही वॉटरमध्ये किंवा आपल्या बाहेरच्या परिसरामध्ये टाकून दिले जातात आणि त्याच्यामुळे काय होतं, पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणात वाढत असते. देन ऍक्सिडेंट ड्युरिंग ट्रान्सपोर्ट. आता ह्याच्यामध्ये बघा की आपल्याला काही वेळेस बघायला मिळतं की पेट्रोलच्या गाडीला वगैरे आग लागली तर हा पण एक न्यूक्लिअर ऍक्सिडेंटचाच प्रकार आहे. तर काही गॅसेस किंवा इंधने वाहून नेत असताना पण असं होऊ शकतं की ट्रान्सपोर्ट जे आहे म्हणजे ट्रान्सपोर्ट करत असताना पण असं काय होतं की आग लागू शकते किंवा त्याचा स्फोट होऊ शकतो. तर ती पण खूप मोठं म्हणजे प्रॉब्लेमॅटिक आहे. आता बघा रस्त्यावरून खूप एकच वाहन चाललेलं नसतं, खूप वाहने चाललेले असतात आणि त्याच्यातच अशा प्रकारचा तर स्फोट वगैरे झाला तर काय होतं, आजूबाजूच्या परिसराला पण म्हणजे अ, त्या स्फोटचा धक्का बसू शकतो किंवा ते काय म्हणतात झाडे वगैरे जळून जाऊ शकतात. तिथले जमिनीला काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा अजून एखादं वाहन तिथून जवळूनच जात असेल तर त्याला पण इफेक्ट होऊ शकतो किंवा ते पण आग पकडू शकतो. म्हणजे हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात. म्हणजे अशा टाईपचे न्यूक्लिअर ऍक्सिडेंट असू शकतात. वेगवेगळ्या टाईप, आता इथे 4 टाईपचे मी दिलेले आहेत तुम्हाला. ट्रक्स कॅरिंग म्हणजे कधी ट्रान्सपोर्ट लेयर मध्ये कधी होऊ शकतं, तर असे जे फॉसिल फ्यूल म्हणजे कच्चं तेल असेल किंवा असे जे आपले गॅसेस असतील म्हणजे बघा आपला अ, जे आपण घरामध्ये सिलेंडर वापरत असतो तर त्याच्या टाक्या वाहून नेताना पण सम लिकेज काय झालं तर काय होतं, तर स्फोट तयार होतात किंवा स्फोट घडून येतात. तर हे सगळे ह्या टाईपला पण काय बोलतात, तर न्यूक्लिअर ऍक्सिडेंट असंच बोललं जातं. तर ह्या सगळ्या टाईपचे न्यूक्लिअर ऍक्सिडेंट आपण बघितलेले नाहीयेत शक्यतो, पण आपल्याला हे माहीत आहेत की आपण न्यूज मध्ये वगैरे ऐकतो किंवा पेपरमध्ये वाचलेलं असतं.
तर हे नेमका प्रकार काय आहे किंवा त्याचा इफेक्ट काय होतोय, त्याचा इम्पॅक्ट काय होतोय पर्यावरणावरती, हेल्थ वरती, हे आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, देन नेक्स्ट कन्सेप्ट बघा आपला काय आहे, कन्सेप्ट ऑफ 4R. हा 1.4 आहे पॉइंट. हा आपले इथे इश्यू जे होते आपण 5 टाईपचे इश्यू टाकू नको तसं बाजूला अरे काय हे? राकेश म्यूट करा तुमचं. हॅलो, एकदम एकदम काय हे? कोण मधूनच व्हिडिओ ऑन करतय, कोण ऑडिओ ऑन करतय? आवाज येतोय का? आवाज येतोय का माझा? येस मॅडम. अरे काय हे तुमचे लहान मुलांसारखं करताय रे तुम्ही? तुम्हाला इश्यूज सगळे समजले का? येस नो काहीतरी सांगा पटपट. टाइम जातोय आपला, 15-20 लेक्चर झाले तरी अजून आपला पहिला चॅप्टर नाहीये कम्प्लीट. समजले का? हॅलो, येस मॅम. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट बघा आपला काय आहे, कन्सेप्ट ऑफ 4R. आता 4R फक्त आपण इथे तुम्हाला 4Rच कन्सेप्ट दिलेला आहे, याच्यामध्ये R अजून इन्क्लूड असू शकतात. तर तुम्हाला ते फक्त आपण इथे तुम्हाला 1.4 मध्ये फक्त कन्सेप्ट ऑफ 4Rच दिलेला आहे, तर आपण तेवढंच बघणार आहोत. 4R म्हणजे काय दिले बघा, रिड्यूस असेल, रियूज, रिसायकल अँड रिकवर. दीज ऑल म्हणजे इन्क्लूड आहेत 4R मध्ये. 4R काय दिले 4R मध्ये, कन्सेप्ट ऑफ 4R. 4R कोणते कोणते आहेत? एक रिड्यूस आहे, दुसरा रियूज, देन रिसायकल अँड रिकवर. ओके, डायग्राम बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला 5 टाईप दिलेला आहेत, पण आपण लक्षात ठेवायचं की डायग्राम तुम्हाला असंच मी टाकलेले आहे याच्यामध्ये की प्रेफर्ड एन्व्हायरमेंटल ऑप्शन. आता रिड्यूस असेल, रियूज, रिसायकल, आता एनर्जी रिकव्हरी म्हणून पण आलेला आहे, आणि देन डिस्पोजल. आता डिस्पोजल हा लास्ट तुम्हाला दिलेला आहे, तो 4R कॉन्सेप्ट मध्ये नाही येते, तरी पण डायग्राम होती तशीच मी टाकलेली आहे. ओके, तर बघा रिसायकल काय आहे. रिसायकलिंग मीन्स द प्रोसेसिंग ऑफ used material or waste into new product. रिसायकलिंग काय करत आहे, रिसायकलिंगचा मिनिंग काय आहे, तर जे काही आपले मटेरियल असतील किंवा प्रोडक्ट असतील जे वेस्ट झालेले असतील, तर त्याच्यावरती प्रोसेसिंग करून किंवा अजून त्याच्यावरती नवीन प्रक्रिया करून आपण नवीन प्रोडक्ट तयार करतो, त्यालाच काय म्हणतात, तर रिसायकलिंग म्हणतात. ओके, की इम्पॉर्ट ह्याच्यामध्ये काय काय दिलंय बघा, जे प्रोडक्ट असतील, न्यू प्रोडक्ट आपण तयार करतोय कशापासून, तर वेस्ट मटेरियल असेल तर त्याचा प्रोसेसिंग त्याच्यावरती करून आपण न्यू प्रोडक्ट तयार करतोय, त्याला रिसायकलिंग असं म्हटलं जातं. देन बघा, की कंपोनंट ऑफ मॉडर्न वेस्ट रिडक्शन अँड द थर्ड कंपोनंट्स ऑफ वेस्ट हायरार्की. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, जे वेस्ट मटेरियल आहे किंवा रॉ मटेरियल आहे त्याच्या थ्रू काय होतंय, त्याच्यावर प्रक्रिया करून आपण न्यू प्रोडक्ट तयार करतो, त्याला म्हणजे रिसायकलिंग करतो. नवीन किंवा त्या प्रोडक्ट वरती काही प्रक्रिया केली जाते, म्हणजेच काय, रिसायकलिंग. ओके, देन बघा ऍडव्हान्टेजेस कोणते कोणते आहेत. प्रिव्हेंट वॉस्ट ऑफ पोटेन्शियली युज्ड मटेरियल. आता जे वॉस्ट मटेरियल आहेत किंवा जे वेस्ट दिलेले आहेत, आता याच्यामध्ये बघा प्लास्टिक असेल, फॉर एक्झाम्पल प्लास्टिक
पेपर असेल, ग्लास असेल, तर त्याच्या थ्रू काय झालेलं आहे, ते काय आहेत ग्लास, पेपर, प्लास्टिक, मेटल्स वगैरे किंवा क्लॉथिंग असतील, तर आपण काय करतो, हे आपण यूज करतो तुटल्यानंतर किंवा क्लॉथ्स असतील ते खराब झाल्यानंतर आपण टाकून देतो. तर हे जे असतात त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते किंवा रिसायकलिंग केलं जातं आणि त्याच्या थ्रू काय होतंय ते आपल्याला पुन्हा यूजमध्ये येतंय. तेच दिलंय म्हणजे जे आपण टाकून दिलेलं असते क्लॉथ्स असतील किंवा ग्लास, पेपर किंवा अजून प्लास्टिकचे वस्तू असतील, तर अशावरती प्रक्रिया करून ते आपल्याला नंतर यूजमध्ये आणू शकतात. हे ॲडव्हांटेजेस आहे. रिड्यूस द कंपोजिशन ऑफ फ्रेश रॉ मटेरियल्स. आता जे फ्रेश रॉ मटेरियल्स आहेत, तर त्याचा जे वापर केला जातो, तर असं आपण केलं रिसायकलिंग यूज केलं किंवा जे प्रोडक्ट नवीन तुटलेले आहेत ते नवीन बनवण्यासाठी आपण घेतले, तर काय होतं आपलं जे फ्रेश रॉ मटेरियल आहे ते कुठेतरी आपल्याला कमी लागत असतं. देन बघा रिड्यूस एनर्जी युजेस. आता ज्यावेळेस रॉ मटेरियल असतं त्याच्यापासून जर प्रोडक्ट तयार करायचे असतील, तर आपल्याला काय करायला लागतं, त्याला खूप म्हणजे एनर्जी वेस्ट घालवायला लागते. जर ते पहिल्यापासून तयार झालेलं असेल आणि आपल्याला फक्त जस्ट नंतर रियूज करायचं असेल किंवा रिसायकलिंग करून ते प्रोडक्ट पुन्हा तयार करायचं असेल, तर तिथं आपली एनर्जी जास्त प्रमाणात यूज नाही केली जात. देन बघा रिड्यूस एअर अँड वॉटर पोल्युशन. आपण एअर अँड वॉटर पोल्युशन रिड्यूस करू शकतो. आता कसं करू शकतो, तर आपण बघा बेसिकली जे प्रोडक्ट आहेत जे तुटलेले वगैरे आहेत किंवा क्लोथ्स असतील, तर ते काय केलं जातं, ह्याच्यामध्ये टाकलं जातं पाण्यामध्ये. बघा बऱ्याच म्हणजे लेडीज लोकांना सवय असते की घरात काढायचा आणि बाहेर टाकून द्यायचा असा विषय बोलतात. तर सेम थिंग आहे की असं काय केलं जातं, प्लास्टिकच्या वस्तू असतील आपल्या बाहेरच्या परिसरामध्ये टाकून दिल्या जातात किंवा पाण्यामध्ये टाकून दिल्या जातात. जाऊ दे, पाण्यात वाहून जाते आणि ते कुठेतरी अडकतं. मग असं होतं की ते जिथे अडकतं तिथे कुठेतरी मोठा म्हणजे पूर आल्यासारखं होतं किंवा तिथल्या परिसरामध्ये ते पाणी पसरत जातं. म्हणजे जे वॉटर पोल्युशन होतंय किंवा एअरचं पोल्युशन कसं होतं, तर एअरमध्ये काय असे जे क्लोथ्स असतील किंवा प्लास्टिकच्या वस्तू, ग्लास असतील, तर ह्याच्या थ्रू अजून ते जळालं किंवा चुकून तिथे कुठेतरी आग लागली, तर काय होतं त्याचं म्हणजे एअरमध्ये पण काही इफेक्ट होऊ शकतात. तर सम बिल्डिंग मटेरियल्स असेल, आता बिल्डिंग मटेरियल म्हणजे ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन चालू असतं, तर त्यावेळेसचं जे पडलेलं मटेरियल असतं, तर ते पण तिथेच आजूबाजूला लोकं टाकून देतात. कन्स्ट्रक्शन कंप्लीट झाल्यानंतर ते जे मटेरियल असतं, वेस्ट मटेरियल, ते तिथेच टाकलेलं असतं. तर अशामुळे पण काय होतं, की आपल्या परिसरामध्ये इफेक्ट होऊ शकतो किंवा त्या जागेवरती, अर्थवरती, आपल्या त्या पृष्ठभागावरती प्रॉब्लेम येऊ शकतो. कसा येऊ शकतो, तर काळ्या तिथेच ते पडून राहिलं तर ती जमीन असते ती खराब होऊन जाते किंवा ती माती जी असते ते खराब होत असते. तर हा पण एक याच्यामध्ये आहे. म्हणजे त्याचा बॅड म्हटलं तरी चालेल, बॅड फीडबॅक म्हटलं तरी चालेल. जर आपण अशा वस्तू वगैरे टाकून दिल्या, तर काय होतंय, ते पुन्हा ते कुजल्या पण जात नाहीयेत. जमिनीमध्ये तशाच अडकून राहत असतात आणि त्याचं कुठेतरी प्रॉब्लेम येऊ शकतात लँडला. नंतर बघा रिसायकलिंग ऑफ मटेरियल, फूड प्रोडक्ट्स. ॲडव्हांटेजेस बघतोय. फ्रेश सप्लाय ऑफ द सेम मटेरियल लाइक एज पेपर रिसायकलिंग. आता रिसायकलिंग किंवा काय करतोय आता आता पेपरचं रिसायकलिंग कसं करतोय, आता तुम्ही ज्या नोटबुक यूज करता त्या नोटबुक काय असतं, रिसायकलिंग कसं केलं जातंय, तर नोटबुकमध्ये लिहिता, सबमिशन वगैरे केलं किंवा दाखवलं टीचरला की तुम्ही काय करता, ते घरी नेता आणि रद्दीत विकून टाकता. तर ती जी रद्दी असते ती काय केलं जातं, ते पुन्हा पूर्ण ती रद्दीचं एकत्र म्हणजे पूर्ण रद्दी एकत्र आणली जाते आणि त्याच्यामधून अजून त्याच वह्यांचा वापर करून किंवा त्याच रद्दीचा वापर करून नवीन पेपर तयार केला जातो. म्हणजे सेम नोटबुक पुन्हा तयार केली जाते त्याचाच वापर करून. म्हणजे हे काय होतंय, रिसायकलिंग होतंय. हे मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे रिसायकलिंग मधलं पेपरचं. देन बघा रिसायकलिंग मटेरियल कोणतं असू शकतं, ग्लास असेल, पेपर असेल, प्लास्टिक, मेटल्स असतील, टेक्सटाईल मध्ये असेल. टेक्सटाईल मध्ये काय येतं, जे तुम्ही घरामध्ये
फर्निचर्स असतील किंवा अजून जे कार्पेट असतात ह्याचा पण रिसायकलिंग होऊन किंवा फरशी असेल अजून काय टेक्सटाईल मध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात तर ह्याचा नंतर आपण रिसायकलिंग करून आपण यूज मध्ये आणू शकतो. क्लोथ्स असतील आता क्लोथचं पण सेम थिंग आहे की त्याचा रियूज करू शकतात. सम बिल्डिंग मटेरियल्स असतील बिल्डिंग मटेरियलचं पण आपण रियूज करू शकतो. तर ह्या सगळ्या रिसायकलिंग मटेरियलचे एक्झाम्पल दिलेले आहेत. कलेक्शन ऑफ रिसायकल आता कलेक्शन म्हणजे काय म्हणजे त्याचे सेंटर कुठे असू शकतात किंवा कुठून आपण कलेक्ट करू शकतो किंवा ते रिसायकलिंग कुठं म्हणजे जसे आपले क्लॉथचे वगैरे शॉप असतात तसं त्या रिसायकलिंग करण्याचे पण कारखाने असतात तर ते कुठे असू शकतात किंवा त्याच्यामध्ये काय केलं जातं. ड्रॉप ऑफ सेंटर्स अँड बाय बॅक सेंटर्स. आता एक तर आपण काय करू शकतो की त्या ज्या रिसायकलिंग जे करत आहेत म्हणजे जे शॉप्स असतील तर त्याच्यामध्ये आपण ते देऊन टाकायचे जे आपले प्रोडक्ट म्हणजे ज्या वस्तू आहेत खराब झालेल्या आहेत प्लास्टिकच्या ग्लासच्या आणि ते नंतर आपण काय करायचं त्यांच्याकडूनच नंतर त्या वस्तू तयार करून विकत घ्यायच्या म्हणजे असं आपण करू शकतो. देन बघा नेक्स्ट पॉइंट काय आहे रियूज. आता रियूज काय आहे ह्याच्यामध्ये दिस इन्क्लूड कन्व्हेन्शनल यूज वेअर द आयटम इज युज्ड अगेन फॉर दी सेम. आता फंक्शन अँड न्यू लाईफ रियूज where it is used for new function to reuse it used an item more than one. आता रियूज म्हणजे काय करतोय आपण रियूज मध्ये काय काय येऊ शकतं तर रियूज म्हणजे आपण ते एखादी वस्तू पुन्हा वापर करतोय किंवा त्याचा पुन्हा यूज करतोय. आता कसं करतोय तर बघा त्याचे मटेरियल कोणते आहेत रियूज एन्व्हलप असतील तर एन्व्हलपचा पण आपण काय करतोय पुन्हा वापर करू शकतो किंवा बघा तुमचे जे बर्थडे गिफ्ट वगैरे आपण देत असतो तर त्यावेळेस आपण बेस्ट विशेष देण्यासाठी जे एन्व्हलप तयार करत असतो तर त्याच्यावरती समथिंग आपण एकाला दिलं आणि ज्याला दिलंय त्यांनी पुन्हा त्याचा रियूज करू शकतात. त्याच्यावरती पेपर जे लिहिलेलं असतं त्याच्यावरती पेपर चिटकवायचा आणि नंतर ते रियूज मध्ये आणायचं म्हणजे ह्यालाच रियूज असं म्हणतात. ओके फॉर एक्झाम्पल दिलं मी. देन बघा रियूज सिंगल साइडेड पेपर फॉर स्क्रॅच पेपर. आता इथं काय दिलंय जे पेपर तुमचे असतात आता नोटबुक मध्ये तुम्ही काय करता की एखादं चुकलं म्हणजे तुमचं लिहिण्याचं थोडं काय चुकलं तर तुम्ही त्याच्यावर कॅश मारत असता आणि नंतर काय करत असता तुम्ही तेच बॅक साईडला तुम्ही त्याचा यूज करत असता म्हणजे अशा टाइप मध्ये आपण रियूज करू शकतो. इथं सम मटेरियल्स दिलेले आहेत रियूज आपण कशा कशाचा करू शकतो. रियूज फॉर्म पीनट्स अँड अदर पॅकिंग मटेरियल्स. आता याच्यामध्ये बघा वेगवेगळे मटेरियल्स असतील किंवा पीनटचे जे फॉर्म्स असतील त्याच्या थ्रू आपण म्हणजे ह्याचा पण रियूज करू शकतो. आता बघा आपण घरामध्येच तुम्हाला युट्यूब वरती बऱ्यापैकी व्हिडिओ बघायला मिळतात की वेस्ट जे बॉटल्स असतील त्याच्यावरून रियूज करून त्याचा नवीन एखादी वस्तू तयार केली जाते. सेम थिंग इथे दिलेलं आहे की आपण अशा मटेरियल्स यूज करू शकतो. देन बघा यूज मॅन्युफॅक्चर्ड फॉर सप्लायज ऑफिस इक्विपमेंट. आता याच्यामध्ये ऑफिस इक्विपमेंट म्हणजे काय काय येतं आपण कसा रियूज करू शकतो. काही वेळेस बघा की ऑफिसच्या ह्याच्यामध्ये आपण फॉर एक्झाम्पल देते की आता तुम्ही पेन यूज करत असता तर आपण घेतो कितीला कोण आहे आता कोणी अनम्यूट केलंय. आपण आता पेनचं एक्झाम्पल घेऊया की पेन ज्या वेळेस आपण लिहितो म्हणजे दुकानामधून विकत घेतो पेन समथिंग 5-10 रुपीजला घेतो आणि त्याच्यामध्ये काही पेन्स असे असतात की त्याच्यातले रिफिल आपण नवीन टाकली तर पुन्हा ते आपण यूज मध्ये म्हणजे असं आपण करू शकतो. पण काही वेळेस असे पेन आहेत की आता 2 रुपये 3 रुपयाला जे पेन मिळतात तर ते आपण रियूज नाही करू शकत. आपण काय करतोय ते पेन यूज करतोय आणि आपल्याला त्याच्यामध्ये रिफिल टाकता येत नाही आपण काय करतोय ते फेकून देतोय म्हणजे अशा पेनचा रियूज नाही होत. पण ज्या पेन मध्ये रिफिल ऍड करायला येते तर अशा पेनचा आपण रियूज करू शकतो. देन बघा
यूज रिचार्जेबल बॅटरीज असतील किंवा यूज रिचार्जेबल फॅक्स अँड प्रिंटर कार्टेज असेल, कंपोस्ट ग्रासेस, क्लिपिंग अँड फूड वॉस्ट असतील, नंतर डोनेट टॉयज अँड अदर आयटम टू क्लॅरिटी, पेपर, रबर बँड, बटन्स असतील, पेपर क्लिप्स असतील. म्हणजे जास्त करून रियूज मध्ये आपण काय आणू शकतो, तर पेपर म्हणजे जसं तुम्हाला एनवलपचं एक्झाम्पल दिलं, पेपर स्क्रॅचचं एक्झाम्पल दिलं, तसंच आपले पेपर रबर बँड हे समथिंग एक्झाम्पल तुम्हाला मी इथे दिलेले आहे. की वॉटर बॉटल असेल, की आपण बघा बॉटल एकदा पाणी म्हणजे पिलो आणि लगेच टाकून दिलं असं नाही ना होत. आपण ती बॉटल आपण रियूज करू शकतो. म्हणजे जे प्रोडक्ट किंवा ज्या वस्तू आहेत ते आपण नंतर वापरासाठी पुन्हा पुन्हा त्याचा वापर करतो, त्याला रियूज असं म्हणतात. देन बघा रिकवर मध्ये काय काय दिलेलं आहे, इन्क्लुड्स एनी technique or method minimize the input of energy to an overall system by the exchange of energy from one subsystem of the overall system with another. The energy can be in any form in the either subsystem, but most energy recovery system exchange thermal energy in the either sensible or latest form. आता रिकवर मध्ये काय, एखादं एक्झाम्पल कोण देऊ शकते का रिकवरचं काय असू शकतं? हा, येते का? येते का तुम्हाला एखादं एक्झाम्पल रिकवरचं? आवाज तरी येतोय का माझा? आवाज येतोय का? हॅलो, अरे काय तुम्ही मुलं आहेत, तुम्हाला बोलता पण येत नाही का? येस मॅम, येतो येतो. मग कधीच विचारते मी. ठीक आहे, रिकवर आणि रिड्यूस आणि नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आपण नंतरच्या लेक्चरला बघूया. प्रेझेंट द्या आणि एक्झाम्पल मी विचारणार आहे रिसायकलचे, यूज म्हणजे काय हे विचारणार आहे मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे, तुम्ही आता द्या लक्ष, नाही तर तुम्ही कुठे मोबाईल ठेवा, काय करायचं ते करा. आणि उद्याच्या लेक्चरला तुम्हाला विचारणार. समजलंय का हे? रिसायकल आणि रियूज समजलंय का? Yes, ma'am. कॉल करा रोल नंबर तुमचे. रोल नंबर 1 प्रेझेंट. 2 present, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30,
31. 32. 33. 34. 35. 36 absent. 37. 38 absent. 39. 39. 40 absent. Ma'am present. 40 present. 41 absent. 42. Present. Next. 3. 44. 45. 46. 47. 48. 49. 50. 51. 52. 53. 54. 55. 56. 57. 58. 59. 60. 61. 62. 63. 64. 65. 66 absent. 67. 67. 68. 69. 71. 72. 73. ठीक आहे बघा रोल नंबर 36, 38, 41, 44, 45, 66 आणि 70. absent आहेत हे स्टुडंट. हॅलो मॅडम 36 प्रेझेंट आहे. काय नाव आहे तुमचं? वाघमारे शिवानी. कधी प्रेझेंट द्यायचा मग? प्रेझेंट दिलती पण आवाज आला नव्हता मॅडम. ठीक आहे मॅडम जॉईन होतील आता नेक्स्ट लेक्चरला. हॅलो मॅम. येस. मॅम नोट सेंड करा ना फर्स्ट चॅप्टरच्या. हो हो करते. घेणार आहे. हा आहे का चालू आहे का? हा चालेल. हॅलो एक नोटीस आहे तुमचं आत्ता ACN चं लेक्चर आहे ते लेक्चर 11:15 पर्यंत होईल. ST च्या मॅडम घेतील आणि ACN चं लेक्चर लास्ट सेशनला 2:30 ते 3:30 ला घेतलं जाईल आणि तिथून पुढे तुमची टेस्ट होईल ST ची. ठीक आहे. आर यू गेटिंग?